हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू द माऊली ट्युटोरियल. तर आज आपण फ्लुइड मेकॅनिक्समधला जो फर्स्ट युनिट आहे आपला त्याच्यामधला टोटल प्रेशर आणि सेंटर प्रेशर हा कन्सेप्ट बघणार आहे. तर या कन्सेप्ट आपण बघणार आहे टोटल प्रेशर आणि सेंटर प्रेशर. टोटल प्रेशर आणि सेंटर प्रेशर. तर टोटल प्रेशरची डेफिनेशन दिलेली आहे त्यानं, द फोर्स एक्झर्टेड बाय द स्टॅटिक फ्लुइड्स, द फोर्स एक्झर्टेड बाय स्टॅटिक फ्लुइड on the surface in a contact with the fluid is called as total pressure. तर टोटल प्रेशर म्हणजे तो काय म्हणते की जो फोर्स एक्झर्ट होते कशावर, ते कशाचा, ऑफ द स्टॅटिक फ्लुइड कशावर, ते ऑन द सरफेस, एखादा सरफेस अशी त्याच्यावर ते बरोबर, इन कॉन्टॅक्ट जो त्या फ्लुइडच्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये त्या सरफेसवरती जो फोर्स एक्झर्ट होते स्टॅटिक फ्लुइडचा, त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो, त्या फोर्सला आपण म्हणत असतो टोटल प्रेशर. तर टोटल प्रेशर हे कशासाठी आहे, याचं कारण काय, हे कशासाठी काढावं लागते. कारण की की तुम्ही जर पाहत असतील मोठ्या मोठ्या जहाज असतील, मराईन्स असतील, म्हणजे मराईन असतील किंवा सबमराईन असतील, तर ह्या काय असतात, पाण्याच्या आतमध्ये असतात किंवा त्याचा काही भाग हा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. तर त्यावेळेस हे जे स्टॅटिक फ्लुइड असते ते फ्लुइड काय करत असते, त्या बॉडीवरती काय करत असते, फोर्स एक्झर्ट करत असते. काय करत असते, फोर्स एक्झर्ट करत असते. तर त्याच्यामुळं आपला फ्लुइडचा विषय असल्यामुळं काय की प्रत्येक गोष्टीचं आपण इथे बघणार आहे की बा एखादी जर बॉडी आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे फ्लुइडच्या आतमध्ये, तर त्याच्यावरती काय फोर्स एक्झर्ट करते फ्लुइड ते आपल्याला बघावं लागते. तर तो काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, टोटल प्रेशर हा कन्सेप्ट आहे. तर टोटल प्रेशर म्हणजे काय म्हणते तो, द फोर्स एक्झर्टेड. तो टोटल प्रेशर हा प्रेशर नाही, हा काय फोर्स आहे. द फोर्स एक्झर्टेड बाय द स्टॅटिक फ्लुइड on the surface in contact with the fluid is called as total pressure. तर हा डिनोट केला जाते, हा फोर्स असल्यामुळे हा डिनोट केला जाते एफनी. कशाने डिनोट केला जाते, एफनी. द फोर्स ऑलवेज ऍक्ट इन द डायरेक्शन नॉर्मल टू द कॉन्टॅक्ट सरफेस. हा फोर्स काय असतो म्हणते, नेहमी कसा ऍक्ट होत असतोय, फोर्स एक्झर्टेड नॉर्मल टू द कॉन्टॅक्ट सरफेस. म्हणजे जो कॉन्टॅक्ट सरफेस असेल त्याला काय असते, नॉर्मल मध्ये तो ऍक्ट होत असते. कसा होत असते, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तो ऍक्ट होत असते बरोबर. नॉर्मल टू द कॉन्टॅक्ट सरफेस, इट ऑलवेज नॉर्मल टू द कॉन्टॅक्ट सरफेस. द सरफेस मे बी हॉरिझॉन्टल. तर हा सरफेस कसा असू शकते, याच्या कॉन्टॅक्ट मधला हॉरिझॉन्टल असू शकते, व्हर्टिकल असू शकते किंवा इन्क्लाइन असू शकते. काय असते, व्हर्टिकल असू शकते, हॉरिझॉन्टल असू शकते आणि इन्क्लाइन असू शकते. तर अशा प्रकारे हा टोटल प्रेशर आहे. टोटल प्रेशर म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड बाय स्टॅटिक फ्लुइड ऑन द सरफेस इन कॉन्टॅक्ट ऑफ द फ्लुइड इज कॉल्ड ॲज टोटल प्रेशर. ही डेफिनेशन आहे त्याची बरोबर. तर हा फोर्स जो कॅल्क्युलेट करतो आपण, हा डिनोट करत असतो एफनी. तर एफ इज इक्वल टू असते रो इंटू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट सरफेस इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन इंटू एक्स बार. एक्स बार म्हणजे त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे त्या सरफेसचा. एखादा सरफेस जर असेल, सपोज मी जर म्हटलं हा रेक्टँग्युलर सरफेस आहे, असा हा रेक्टँग्युलर सरफेस आहे, तर याचा काय आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. आणि हा जो फ्री सरफेस असते आपला वॉटरचा, समजा हे आतमध्ये एवढा आतमध्ये हे केलेला हा फ्री सरफेस आहे. समजा या फ्री सरफेस पासून या तुमच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं डिस्टन्स जे असते त्याला आपण म्हणतो एक्स बार. तर मग हा जो फोर्स आहे कसा कॅल्क्युलेट करतो, रो इंटू ए इंटू जी इंटू एक्स बार. तर हा फॉर्म्युला आहे त्याचा. तर हा अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे बरोबर. तर अशा प्रकारे काय करतो आपण, हा फोर्स कॅल्क्युलेट करत असतो. तर कसा कॅल्क्युलेट होते तो, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर, ए म्हणजे एरिया ऑफ सरफेस, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट सरफेस म्हणून आपण त्याला, इंटू जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, एक्स बार म्हणजे फ्री सरफेस पासून त्या फ्री सरफेस म्हणजे फ्री सरफेस ऑफ वॉटर, फ्री सरफेस ऑफ वॉटर पासून जो सरफेस याच्या वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्या सरफेस पासूनचं त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतचं जे डिस्टन्स जे असते त्याला काय म्हणतो आपण, एक्स बार. त्याला काय म्हणत असतो, एक्स बार. तर अशा प्रकारे हा फोर्स काय करतो आपण, कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचं आहे सेंटर ऑफ प्रेशर. पुढचं जी डेफिनेशन आहे आपली ती आहे सेंटर ऑफ प्रेशर. तर आता सेंटर ऑफ प्रेशर काय म्हटलेलं आहे त्यानं बघा, द पॉइंट ॲट विच टोटल प्रेशर ऍक्ट. तर आपण काय म्हणत असतो, आपण
जनरली काय करत असतो, जो फोर्स एक्झर्ट होत असते आपण काय करत असतो, तो एखाद्या पॉइंटवर ते ऍक्ट होते असं आपण कन्सिडर करत असतो, आहे की नाही. तुम्ही मेकॅनिक्समध्ये मध्ये हे बघितलेलं असेल की एका सिंगल पॉइंटवर तो फोर्स, टोटल फोर्स जो असतो तो एक्झर्ट करतो असं आपण म्हणतो. तर मग हा जो टोटल प्रेशर जे आहे, हा टोटल प्रेशर ज्या पॉइंटवर ते ऍक्ट होते, त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंटर ऑफ प्रेशर. द पॉइंट ॲट विच टोटल प्रेशर ऍक्ट ऑन अ सरफेस इमर्ज of an immersed body is called as center of pressure. The point at which total pressure acts on a surface of an immersed body is called as center of pressure. तर जी इमर्ज म्हणजे जी डुबलेली आहे, बरोबर, किंवा आतमध्ये टाकलेली आहे फ्लुइडच्या, अशी एक जी बॉडी आहे, त्या बॉडीच्या एका सिंगल पॉइंटवरती हा जो टोटल प्रेशर ऍक्ट होत असते, तर तो जो पॉइंट असते त्या पॉइंटला आपण म्हणत असतो सेंटर ऑफ प्रेशर. त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, सेंटर ऑफ प्रेशर, बरोबर. तर आता याच्यामध्ये आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहे की सरफेस कसा असू शकते, म्हणजे तो हॉरिझॉन्टल असू शकते, व्हर्टिकल असू शकते किंवा इन्क्लाइन असू शकते, बरोबर. तर पहा, सपोज मी जर म्हटलं की अशा प्रकारे हे एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, बरोबर. हा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, अशा प्रकारे हा इमर्ज केलेला आहे. याच्यामध्ये याचा सेंट्रॉइड कुठे येणार आहे, या ठिकाणी, बरोबर. हा आपला फ्री सरफेस आहे, तर हा फ्री सरफेस जर असेल तर हे जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला म्हणतो आपण एक्स बार. या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, एक्स बार. तर हा एक्स बार कन्सिडर करून आपला टोटल प्रेशर निघते, ते काय होते, रो इंटू ए इंटू जी इंटू एक्स बार, बरोबर. तर अशा प्रकारे आपण ते काढतो, बरोबर. तर या ठिकाणी काय होऊन राहिलं, या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर सेंट्रॉइड आणि हा जो फोर्स जिथे एक्झर्ट होते हा पॉइंट सेमच आहे, हा जी पॉइंटच, या जी पॉइंटवरतीच काय होऊन राहिलं, हे टोटल प्रेशर काय होऊन राहिलं, ऍक्ट होऊन राहिलं. तर त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल सरफेसचा जो सेंटर ऑफ प्रेशर जो असते तो जी आणि सेंटर ऑफ प्रेशर सेमच राहते. सेंटर ऑफ प्रेशर काय राहते, सेम राहते. परंतु तेच जर मी म्हटलं की या सरफेसच्या खाली जर व्हर्टिकल बॉडी आहे अशी, त्या सरफेसच्या खाली काय व्हर्टिकल बॉडी आहे, तर याचा सेंट्रॉइड झाला हा, हे डिस्टन्स म्हणतो आपण एक्स बार, बरोबर. आणि हा सेंटर ऑफ प्रेशर काय होते, या व्हर्टिकल मध्ये काय होत असते, सेंटर ऑफ प्रेशर काय होते, या जीच्या थोडा खाली येतो. काय येत असते, तो जीच्या खाली येत असतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हॉरिझॉन्टल मध्ये काय होते, जी आणि सेंटर ऑफ प्रेशर एकाच ठिकाणी राहते. तर व्हर्टिकल मध्ये काय होते, हा एक्स बार काय होतो, एक्स बार म्हणजे जी आहे आपला, म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉइंट, त्या जीच्या खाली काय होते, आपला जो टोटल प्रेशर जो ऍक्ट होत असते तो पॉइंट येत असतो. तर त्या जीच्या खाली जो पॉइंट येतो त्याला आपण म्हणतो पी. हा पी म्हणजे काय, आपला सेंटर ऑफ प्रेशर. पी म्हणजे काय, आपला सेंटर ऑफ प्रेशर. तर हा आपण डिनोट करत असतो एच बारने. कशाने डिनोट करत असतो, एच बारने. हा डिनोट करत असतो आपण एच बारने, समजले. तर ह्या एच बारने डिनोट करत असतो. तर त्याच्यामुळं या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स बार आणि एच बार सेमच आहे, बरोबर. इथं काय झालं, एक्स बार अलग आहे, एच बार अलग आहे. इन्क्लाइन मध्ये सुद्धा काय होणार आहे, एक्स बार आणि एच बार अलग अलग राहणार आहे, कारण तो इन्क्लाइन आहे की नाही. त्याच्यामुळे इन्क्लाइनचे जेव्हा प्रॉब्लेम पाहू आपण तेव्हा समजून घेते. तर त्यावेळेस पहा, तर असा जर सरफेस असेल, व्हर्टिकल सरफेस जर असेल, तर यावेळेस एच बार अलग राहते. मग आपण आपल्याला एक कॉमन फॉर्म्युला पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, कॉमन फॉर्म्युला पाहिजे. तर कॉमन फॉर्म्युला असा आहे आपला, एच बार काढायचा म्हणजे आपल्याला काय काढायला लागते, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं जाते की टोटल प्रेशर काढा. टोटल प्रेशर काढण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे, बरोबर. त्याच्यानंतर एच बार काढा म्हणते. तर एच बार काढण्यासाठी आपल्याला एच बार इज इक्वल टू असते एक्स बार प्लस आय जी साइन स्क्वेअर थिटा, आय जी साइन स्क्वेअर थिटा अपॉन ए एक्स बार. तर हा आपला फॉर्म्युला आहे. काय, एच बार इक्वल टू एक्स बार. पहा, तुमच्या एक्स बारच्या खाली येणार आहे, हा खाली येणार आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू थोडी, एक्स बार समजा जर मी म्हटलं हे 20 सेंटीमीटर असेल सपोज इथं,
तर हा थोडा 25 सेंटीमीटर येऊन राहिला, म्हणजे हे 5 सेंटीमीटर जे वाढलं ते कोणत्यामुळे वाढणार आहे, हा जो फॉर्म्युला आहे IG sin स्क्वेअर थिटा अपॉन AX बार, तर याच्यामुळे काय होणार आहे, ते व्हॅल्यू वाढणार आहे, म्हणून तो आपण याप्रमाणे करतो. ठीक आहे. आता थिटा कशासाठी रे, थिटा जो आहे जेव्हा आपल्या इन्क्लाइन सरफेस असते त्यावेळेस आपल्याला हा थिटा कामी पडते, बरोबर. जर सपोज सर मी म्हटलं समजा, आता मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की हॉरिझॉन्टल सरफेस असेल, हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर तुमचा काय होतो, एक्स बार आणि एच बार सेम राहतो असं सांगितलेलं आहे मी, बरोबर. एक्स बार आणि एच बार सेम राहतो. तर पहा या फॉर्म्युल्यानुसार हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे त्याचा थिटा किती आहे, एक तर 180 डिग्री म्हणसाल किंवा 0 डिग्री म्हणसाल, बरोबर. हॉरिझॉन्टल एखादी लाईन हॉरिझॉन्टल असेल तर त्याचा अँगल तुम्ही किती पकडत असता, एक तर 180 डिग्री किंवा 0 डिग्री. आपण सपोज जर 0 डिग्री पकडलं तर साइन 0 म्हणजे 0 होतो, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा बरोबर सुद्धा काय होईल, साइन स्क्वेअर 0 डिग्री. साइन स्क्वेअर 0 डिग्री म्हणजे ही टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. ही टर्म जर 0 झाली तर ही पूर्ण टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. ही पूर्ण टर्म 0 होणार आहे. म्हणून तुमचं काय होणार आहे, जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर एच बार इज इक्वल टू एक्स बार राहणार आहे, बरोबर. कारण ही टर्म काय झाली, आपली 0 झाली, समजलं. तर त्याच्यामुळे पहा या ठिकाणी काय होणार आहे, जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल आपला तर एक्स बार इज इक्वल टू काय होणार आहे, आपला एक्स बार इज इक्वल टू एच बार राहणार आहे, बरोबर. तर मी फॉर्म्युला परत लिहून घेतो. IG साइन स्क्वेअर थिटा अपॉन AX बार, हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर. तर हॉरिझॉन्टल सरफेस साठी आपला एच बार इज इक्वल टू एक्स बार आलेला आहे. सेम थिंग जर तुम्ही व्हर्टिकल सरफेस जर पकडला, व्हर्टिकल सरफेस जर पकडला तर त्याचा अँगल किती राहते, व्हर्टिकल जर असेल टोटल व्हर्टिकल, तर व्हर्टिकल म्हटलं तर त्याचा अँगल आपण पकडत असतो 90 डिग्री. किती पकडत असतो, व्हर्टिकल सरफेस जर असेल तर त्याचा अँगल असते 90 डिग्री. तर इथं 90 डिग्री टाकलं तर काय होईल, साइन 90 किती असते, 1. साइन 90 म्हणजे काय असते, 1 असते, बरोबर. साइन 90 डिग्री म्हणजे 1 असते, बरोबर. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, हा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होणार आहे, 1. तर थिटा इज इक्वल टू 0 इथे तुम्ही. आणि जेव्हा थिटा आपला 90 डिग्री असते तर आपला फॉर्म्युला बनतो एक्स बार प्लस IG अपॉन AX बार. कारण हा साइन स्क्वेअर थिटा काय होतो आपला, 90 डिग्री जर टाकला थिटाच्या जागी तर तो 1 बनून जातो, मग राहते काय फक्त IG अपॉन AX बार. तर हा फॉर्म्युला आपला थिटा 90 डिग्री असताना होतो. तर त्याच्यामुळे तुमचा मेन फॉर्म्युला जो आहे तो मेन फॉर्म्युला हा आहे. तर तुम्हाला फक्त थिटाचे हॉरिझॉन्टल असू दे, व्हर्टिकल असू दे किंवा इन्क्लाइन असू दे, तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, थिटाची व्हॅल्यू चेंज करून तुम्ही डायरेक्टली तिथे काढू शकता एच बारची. म्हणजे एच बार म्हणजे टोटल सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर जे आहे ते कुठे राहणार आहे ते आपण काढू शकतो. तर हे काय आहे, ही मेथड आहे टू फाइंड द सेंटर ऑफ प्रेशर. म्हणजे हा फॉर्म्युला कशासाठी आहे, इट इज यूज फॉर टू फाइंड द सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, बरोबर. तर या फॉर्म्युलाने तुम्ही हॉरिझॉन्टल सरफेस, व्हर्टिकल सरफेस आणि इन्क्लाइन सरफेस इमर्ज इन अ वॉटर, तुम्ही त्याचं सेंटर ऑफ प्रेशर इझिली फाइंड करू शकता. त्याचं सेंटर ऑफ प्रेशर तुम्ही इझिली फाइंड करू शकता. तर आता पहा आपल्याला जे आहे आपल्याला काढावं लागते एक्स बार ना. हा IG म्हणजे काय, IG म्हणजे असते मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये शिकलेच असाल, बरोबर. तर त्या ठिकाणी तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो IG आहे आपला. IG म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कशाच्या भोवती, तो एक्स ॲक्सिसच्या भोवती, बरोबर. तर हा IG आणि हा एक्स बार याची व्हॅल्यू आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर काही कॉमन सरफेसेस असतात, ते कॉमन सरफेस मध्ये त्याच्या व्हॅल्यू काय आहेत आपण इथे तुम्हाला देऊन दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे एक्स बार कसा फाइंड करा, म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसा फाइंड करायचा आणि IG कसा काढायचा, तर ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर हा चार्ट आहे आपला. हा चार्ट जवळपास 6 आपण
स्टँडर्ड प्लेन सरफेसेस पाहिलेले आहेत, बरोबर. इथं काय कन्सिडर करून राहिलो आपण, 6 स्टँडर्ड प्लेन सरफेस. तर पहिला सरफेस आहे आपला स्क्वेअर, पहिला सरफेस आपला स्क्वेअर. आता हा स्क्वेअर जो आहे, तर या स्क्वेअर मध्ये पहा आपण म्हटलेलं आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम द बेस, बेस पासून कन्सिडर करून राहिलो आपण. बेस पासून मी सपोज जर इथे आता काय केलं, अशा प्रकारे स्क्वेअर काढून राहिलो. स्क्वेअर काढायचं आपल्याला. हा सपोज जर स्क्वेअर असेल, हा एक स्क्वेअर आहे, याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढण्याची पद्धत काय असते, आपण हा डायगोनल असे एकमेकाला जॉईन करतो. तर हा जो पॉइंट असते याला आपण म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सीजी पॉइंट आहे ना. हा सीजी पॉइंट जो आहे तो आपण बेस पासून कन्सिडर करतो. हा बेस जो आहे, जर सपोज त्याचा बेस ए आहे, तर स्क्वेअर असल्यामुळे दोन्ही साईडनं काय होणार आहे, ए होणार आहे. आणि या ठिकाणून जर मेजर केला मी याचं डिस्टन्स, तर तुम्हाला समजून राहिलं एच्या मधात आहे, बरोबर आहे. कसं आहे, व्हर्टिकल एच्या मधात आहे, म्हणजे हे काय होणार आहे आपलं, एक्स इक्वल टू काय होणार आहे, a/2. म्हणजे तुमचा एक्स बार जो आहे तो काय होणार आहे, a/2. एक्स बार काय होणार आहे, एक्स बार म्हणजे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणून राहिलो, एक्स बार नाही काय, एक्स इक्वल टू काय होणार आहे, a/2. एक्स बार तर आपण त्या टोटल त्या फ्री सरफेस पासून काढतो काय, तर ते प्रॉब्लेम मध्ये आपल्याला समजणार a/2. आता याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, एरिया काय असते त्याचा, a इंटू ए, म्हणजे ए स्क्वेअर काय होणार आहे, एरिया काय होणार आहे, ए इंटू ए, म्हणजे काय होणार आहे तो ए स्क्वेअर. हा झाला एरिया इक्वल टू ए स्क्वेअर. त्याच्यानंतर पहा आपण काढतो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कसा काढणार आहे आपण, तर बघा या ठिकाणी आपल्याला रेक्टँगलचा माहित आहे आपल्याला, IXX बरोबर असते BD³/12. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे BD³/12, बरोबर. तो तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये ऑलरेडी बघितलेला आहे, बरोबर. ऑलरेडी तुम्ही बघितलेला आहे. तर हा याप्रमाणे काढतो. इथे बी म्हणजे काय, बेस. डी म्हणजे तुमची डेप्थ किंवा तुम्ही हाईट म्हणू शकता त्याला, आहे ना. तर हा बीच्या जागी जर मी ए टाकला आणि डीच्या जागी सुद्धा ए टाकला, म्हणजे ए इंटू एचा क्यूब होणार आहे अपॉन 12, म्हणजे काय होणार आहे, a⁴/4/12. तर त्याच्यामुळं पहा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट IXX काय सांगितलेलं आपण, a⁴/12. म्हणजे जो IG काढून राहिला होतो मागच्या फॉर्म्युल्यात जो आपण बघितलेला आहे, हा IG ची व्हॅल्यू ती होणार आहे जर स्क्वेअर असेल तर, आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय टाकावं लागणार तुम्हाला, a⁴/4/12 आहे ना. त्या IG ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागणार आहे तुम्हाला. तशा प्रकारे आपण काय केलं, हा स्क्वेअरचे काढलं. त्याच्यानंतर पहा स्क्वेअर विथ काय, पुढचा स्क्वेअर विथ डायगोनल. स्क्वेअर विथ डायगोनल हॉरिझॉन्टल आहे. डायगोनल हॉरिझॉन्टल म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल डायगोनल आहे, तर आपण डायगोनल काय केला, हॉरिझॉन्टल केला. इथं जर पाहिलं तर डायगोनल कसे आहेत तुमचे, इन्क्लाइन आहेत, बरोबर. या ठिकाणी पहा हे डायगोनल कसे आहे, इन्क्लाइन. आपण आता या स्क्वेअरला काय करून राहिलो, घुमून राहिलो. कुठपर्यंत घुमून राहिलो, की हा डायगोनल जो आहे, हा डायगोनल काय होणार होईल, हॉरिझॉन्टल होईल तोपर्यंत. तर याचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे, x इक्वल टू a/√2. एरिया काय राहणार आहे, सेमच राहणार आहे, आणि IG सुद्धा तुमचा सेमच राहणार आहे. फक्त x जो आहे तो बदलणार आहे. x काय होणार आहे तुमचा, तो बदलणार आहे, कारण तुमचा स्क्वेअर कट झाला अशा प्रकारे झालेला आहे. हा G पॉइंट होणार आहे तुमचा. तर हा जो काढलेला आहे तो काय म्हटलेला आहे त्यानं, a/√2. x इक्वल टू काय होणार आहे, a/√2. एरिया काय, a⁴ स्क्वेअर, आणि IG काय तुमचा a⁴/4/12. त्याच्यानंतर पुढचा आहे आपला रेक्टँगल. पुढचा आहे आपला रेक्टँगल. तर रेक्टँगलचं बघणार आहे पहा आपण. बघा
हा, तर रेक्टँगल पहा, रेक्टँगल मध्ये काय, रेक्टँगलचा फॉर्म्युला सुद्धा तोच राहणार आहे आपला. याचा सुद्धा सेंट्रॉइड आपण कसा फाइंड करतो, डायगोनल जॉईन करून, आणि डायगोनल जिथे इंटरसेक्ट होतात दोन्ही, तो पॉइंट असते आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तो पॉइंट असते आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो काढतो आपण, फक्त आता स्क्वेअर मध्ये काय होते, दोन्ही साईडला आपण ए म्हणत होतो, तर याला आपण बी म्हणत असतो. बी म्हणजे बेस, आणि या साईडला आपण म्हणत असतो डी, म्हणजे तो होते डेप्थ. तो होते डेप्थ, बरोबर. तर पहा आपण काय करून राहिलो, बेसच्या भोवतून, बेसच्या पासून पाहून राहिलो, काय पाहून राहिलो, ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची हाईट किती आहे. तर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, हा डीच्या मधात आलेला आहे. कुठे आलेला आहे, डीच्या मधात आलेला आहे. कोणत्या ठिकाणी आलेला आहे, डीच्या मधात आलेला आहे. म्हणून एक्स इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण, d/2. एक्स इज इक्वल टू लिहिणार आहे आपण d/2, बरोबर. एरिया काय होतो याचा, एरिया होत असते बी इंटू डी इक्वल टू एरिया होणार आहे, बरोबर. बेस इंटू डेप्थ, डेप्थ म्हणा किंवा हाईट म्हणा त्याला, बरोबर. तर अशा प्रकारे एरिया काढला. याचा आय एक्सेस काय राहते, आय एक्सेस म्हणजे आय जी इक्वल टू राहते याचा BD³/12. हे तुम्ही पाहिलेलं आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, हे फॉर्म्युले दिलेले आहेत आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. तर आय जी काय होते याचा BD³/12. तर अशा प्रकारे आपण काय करतो, याचा आय जी फाइंड करतो, बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढचा दिलेला आहे आपल्याला ट्रायंगल. पुढचा दिलेला आहे आपल्याला ट्रायंगल. तर ट्रायंगल मध्ये पहा, अशा प्रकारे ट्रायंगल आहे. याचा बेस बी म्हणत असतो आपण, बी, आणि आता डेप्थ न म्हणता येईल, आपण हाईट म्हणत असतो एच. हा काय असते आपला एच, बरोबर. आता आपण बेस पासून काय करणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करणार आहे. तर पहा याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी राहते, याच्यासाठी आपण काय करतो, या अपेक्स मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, बरोबर. आणि बेस पासून काय करतो, या एच चा 1/3 एवढं डिस्टन्स घेऊन काय होते त्याचा, म्हणजे ह्या एच जर जेवढा असेल, समजा हा जर समजा 9 मीटर जर असेल, समजा 9 मीटर म्हणा किंवा 9 सेंटीमीटर असेल, तर 9 सेंटीमीटर जर असेल सपोज, तर त्याला h/3 करतो. म्हणजे काय होते, h/3 जर केलं तर काय होईल, 9/3 म्हणजे काय राहणार आहे, 3 राहणार आहे. म्हणजे 3 mm, म्हणजे बेस पासून 3 mm वरती जर गेलो आपण, तर बरोबर काय होणार आहे, तुमचा हा सेंट्रॉइडचा पॉईंट निघणार आहे, जो काय होणार आहे तुमच्या परपेंडिक्युलर अपेक्स मधून जो परपेंडिक्युलर, आणि हा जो h/3 डिस्टन्स वर टाकला त्या ठिकाणी तो हे होणार आहे. म्हणून हे डिस्टन्स काय राहते, बेस पासूनचं हे जे डिस्टन्स राहते ते x इज इक्वल टू राहते h/3. हे राहते h/3, बरोबर. तर ट्रायंगलचं x इज इक्वल टू काय राहणार आहे, h/3. याचा एरिया काय राहतो, एरिया राहतो 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट. याचा आय एक्स काय राहतो, आय एक्स किंवा आय जी म्हणू आपण, आय जी याचा राहतो BH³/36. तर हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहे ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. हा जो टेबल दिलेला आहे, हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत किंवा हे स्टँडर्ड फिगर आहे, याच्या ज्या व्हॅल्यू आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्या पाठ असणं आवश्यक आहे, बरोबर. तर आय जी इक्वल टू असते BH³/36, बरोबर. त्यानंतर पहा हा ट्रायंगल काय केला आपण, हॉरिझॉन्टल केला. म्हणजे हा जो अपेक्स होता, अपेक्स मधून जे परपेंडिक्युलर आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल केले याप्रमाणे सपोज. तर हा याप्रमाणे जो काढलेला आहे, सपोज आपण अशा प्रकारचा ट्रायंगल घेतला, कारण तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही कशाही प्रकारे ठेवू शकता तो. अशा प्रकारे ट्रायंगल झाला सपोज आपला. हा काय होता आपला, हा होता बेस, बरोबर. हा होता आपला बेस, हा बेस होता आपला इथे जर पाहिलं तुम्ही, आणि ही होती आपली हाईट, हे आहे आपला हाईट. तर याचा सुद्धा पहा एक्स काय राहणार आहे, पहा आता याचा एक्स जो राहणार आहे तो कुठं राहणार आहे पहा. तर बेस पासून जर बघितला आपण, बेस पासून जर बघितला, बेस कुठे येणार आहे तुमचा, इथे येणार आहे, या ठिकाणी असा.
तर पहा बेस आपला कुठे येणार आहे, असा येणार आहे बेस हा, ही एक्स एक्स लाईन समजा आपली बेस. तर हे जे डिस्टन्स आहे एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, b/2 होणार आहे. त्याच्यामुळे एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे, b/2. एरिया काय त्याचा सेमच आहे, 1/2 बेस इंटू हाईट ट्रायंगल असल्यामुळे एरिया काही बदलणार नाही. फक्त काय होणार आहे, याचा IG बदलणार आहे. IG काय होणार आहे, bh³/48, bh³/48 बरोबर. तशा प्रकारे याचा IG आहे बरोबर. तर हा अशा प्रकारे आपण काढला या ट्रायंगलचा. त्याच्यानंतर आपलं लास्ट फिगर जी आहे ती लास्ट फिगर आहे आपली तुमचा सर्कल. तर सर्कल मध्ये बघा काय होणार आहे की सपोज जर मी सर्कल काढला तर सर्कलचा सोपा आहे तुम्हाला. हा सपोज सर्कल आहे आपला, हा इथून बेस झालेला आहे, हा एक्स एक्स हा याचा सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड म्हणजे सेंटर, हेच काय राहते सर्कलचं सेंट्रॉइड राहते बरोबर, टोटल सर्कलचं. तर याच्यामधून जी पास होणारा जो ऍक्सिस आहे तो एक्स एक्स ऍक्सिस राहते आपल्याला माहित आहे बरोबर. तर हे जे डिस्टन्स आहे हे टोटल डिस्टन्स किती असते, डायमीटर एवढं बरोबर. तर त्याच्यामुळं हा एक्स इज इक्वल टू काय होणार आहे तुमचा d/2, एक्स इज इक्वल टू काय होणार आहे d/2. एरिया काय होणार आहे तुमचा, फॉर्म्युला माहितच आहे आपल्याला, π/4d². तर फॉर्म्युला आहे π/4d² बरोबर. त्याच्यानंतर IG जो आहे तर सॉम मध्ये बघितलेलं आपण, IG काय आहे π/64d⁴. तर अशा प्रकारे हे जे चार्ट आहे या चार्ट मधला तुमचा एरिया तुमचा म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम द बेस आणि काय परत तुमचा IG म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. हे तुम्हाला या 6 स्टँडर्ड फिगरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे करायचं आहे. काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे बरोबर. पाठांतर करा किंवा लक्षात ठेवा, पण हे ठेवावंच लागेल बरोबर. याच्याशिवाय तुम्हाला सेंटर ऑफ प्रेशर आणि टोटल प्रेशर फाइंड करता येणार नाही. सेंटर ऑफ प्रेशर आणि टोटल प्रेशर फाइंड करता येणार नाही. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रॉब्लेम मध्ये बघणारच आहे. तर त्याच्यामुळं इथे आपण थांबून जाऊ. थँक्यू. ठीक आहे, ओके.